अंधार वाढतोय पण काम थांबत नाही. सूर्य मावळतोय पण ऊसाची शर्यत अजून संपलेली नाही. संध्याकाळची वेळ होती आणि ऊस वाहतुकीची खरी धावपळ सुरू झाली होती. मी सहज ऊसाच्या फडात ट्रककडे गेलो, पण बघता बघता अंधार पडायला लागला. हार्वेस्टरने ऊस काढणी चालू होती, इनफिल्डर भरायला चालू होते. एके साईडनं इनफिल्डर येत होते तर ट्रकमध्ये इनफिल्डरने ऊस भरायला चालू होता. बघता बघता ऊस ट्रकमध्ये टाकायला सुरुवात झाली. 4 इनफिल्डर फडामध्येच भरण्यात आले होते आणि उरलेले 2 चांगल्या रस्त्यावर ट्रक नेऊन त्यामध्ये नंतर भरणा सुरू होणार होता. आणि लातूर-कळंब रोडमध्ये रहदारीचा रस्ता असल्यामुळे रस्त्यावर इनफिल्डरने ट्रक भरणे पण काही सोपे नव्हते. मध्येच इतर वाहनांची देखील ऊस वाहतूक सुरू होती. 2 इनफिल्डर कसेबसे चांगल्या रस्त्यावर येऊन भरले. मध्येच सगळ्याच वाहनांची एकच घाई होती. ट्रक भरत असतानाच रस्त्याने 2 ट्रॅक्टर जाताना दिसले. त्यांची देखील कारखान्याकडे जाण्यासाठी घाई झालेली होती, कारण वेळेत ऊस कारखान्यात पोहोचायलाच हवा, नाहीतर नुकसान ठरलेलंच होतं. अंधार पडत आलेला होता. शेवटी ऊस पूर्ण भरला, ट्रक चालू केला आणि ट्रक कारखान्याकडे रवाना झाली. शेतकऱ्याची मेहनत वाया जाऊ दिली नाही. संध्याकाळ, अंधार आणि वेळेची लढाई. ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे फक्त ड्रायव्हिंग नाही, ती एक जबाबदारी आहे. हार्वेस्टर, इनफिल्डर, ट्रक आणि सगळ्यांचीच मेहनत कामाला आली. आजचा ऊस आजच वेळेवर कारखान्याकडे पोचला. अंधार, रस्ता, वेळ कशाचीही पर्वा नाही, कारण शेतकऱ्याचं काम कधीही थांबत नाही. दिवस असो वा रात्र असो, मेहनत ही चालूच असते. हीच आहे गावाकडची खरी मेहनत आणि खरी ओळख.